नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। नाशिकमध्ये वैद्यकीय क्षेत्रात एक मोठी कामगिरी समोर आली आहे। किम्स मानवता हॉस्पिटलमध्ये 9 वर्षांच्या चिमुकलीवर ट्रान्स कॅथेटर फोंटन कंप्लीशन ही अत्याधुनिक प्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली आहे। विशेष म्हणजे महाराष्ट्रातील ही पहिली अशी प्रक्रिया आहे जी ओपन हार्ट सर्जरी शिवाय पूर्ण करण्यात आली। जन्मतः जटिल हृदयविकाराने त्रस्त असलेल्या या बालिकेवर यापूर्वीही विविध टप्प्यांमध्ये उपचार झाले होते। पुन्हा ओपन हार्ट सर्जरीची शक्यता असताना किम्स मानवता हॉस्पिटलच्या तज्ञ डॉक्टरांनी कमी जोखमीची आणि आधुनिक कॅथेटर आधारित उपचार पद्धती वापरत हा अवघड उपचार यशस्वी केला। ही प्रक्रिया सिनियर इंटरव्हेन्शनल पेडियाट्रिक कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर ललित लावणकर यांच्या नेतृत्वाखाली पार पडली। त्यांच्यासोबत डॉक्टर सारंग गायकवाड, डॉक्टर रचित मेहता, डॉक्टर सोनाली म्हात्रे, डॉक्टर मिलिंद गांगुडे, डॉक्टर किरण संधू आणि संपूर्ण वैद्यकीय टीमने महत्त्वाची भूमिका बजावली। डॉक्टर ललित लावणकर यांनी सांगितले की ही मिनिमली इन्व्हेन्सिव्ह पद्धत पारंपरिक ओपन हार्ट सर्जरीचा सुरक्षित आणि प्रभावी पर्याय आहे। यामुळे रुग्णाला कमी वेदना, कमी धोका आणि जलद बरे होण्याची संधी मिळते। किम्स मानवता हॉस्पिटलचे मॅनेजिंग डायरेक्टर डॉक्टर राज नगरकर यांनी सांगितले की उत्तर महाराष्ट्रातील नागरिकांना अत्याधुनिक वैद्यकीय सेवा स्थानिक पातळीवर उपलब्ध करून देणे हा रुग्णालयाचा ध्यास आहे। विशेष म्हणजे किम्स मानवता हॉस्पिटलमध्ये आतापर्यंत 200 पेक्षा अधिक बालहृदय शस्त्रक्रिया आणि प्रक्रिया यशस्वीरित्या पार पडल्या असून हे रुग्णालय उत्तर महाराष्ट्रातील बालहृदय उपचारासाठी अग्रगण्य केंद्र ठरत आहे। ही यशोगाथा अनेक कुटुंबांसाठी आशेचा किरण ठरणार आहे। आज मला सांगण्यास अतिशय आनंद होतोय की नाशिकमध्ये जानेवारी 2026 महिन्यामध्ये आपण एक अत्यंत जटिल आणि महत्त्वाची अशी शस्त्रक्रिया केलेली आहे। ही शस्त्रक्रिया आपण दुर्बीणद्वारे केलेली आहे, म्हणजे ज्यामध्ये ओपन हार्ट सर्जरी न करता यामध्ये आपल्याला ह्या ऑपरेशनचं नाव आहे फोंटन सर्जरी। हे ऑपरेशन केलं जातं की ज्या लहान बाळांना जन्मजात हृदयाचा मोठा आजार आहे की ज्यामध्ये हृदयाचा एक भाग जो आहे, एक कप्पा जो आहे तो पूर्णपणे डेव्हलपच झालेला नाही आहे आणि याच्यामध्ये मल्टिपल ऑपरेशन्स लागतात। पहिलं ऑपरेशन साधारणतः 1.5 महिने वयाच्या आसपास, दुसरं ऑपरेशन 6 ते 9 महिन्यांच्या आसपास आणि तिसरं ऑपरेशन 4 वर्ष वयाच्या नंतर। तर हे जे तिसरं ऑपरेशन जे आहे हे युजली ओपन हार्ट सर्जरीद्वारेच करण्यात येतं, परंतु आपण नाशिकमध्ये हे ऑपरेशन मांडीच्या शिरेमधनं हृदयापर्यंत पोहोचून एका स्टेंटच्या साहाय्याने सक्सेसफुली यशस्वीरित्या करण्यात आलेलं आहे। आणि आज बाळ ऑपरेशन नंतर 2 ते 3 महिने झालेले आहेत आणि बाळ अगदी व्यवस्थित, निरोगी आणि चांगल्या पद्धतीचं आयुष्य जगत आहे। या ऑपरेशनचं नाव आहे फोंटन सर्जरी ट्रान्स कॅथेटर इन कॅथलॅब, परक्युटेनियस ट्रान्स कॅथेटर फोंटन सर्जरी डन इन कॅथलॅब। ओके, हे डॉक्टर आपले हे सगळं टीमचं काम आहे की एकट्या डॉक्टरांचं नाही की ऑपरेशन करा आणि पेशंट व्यवस्थित घरी जाईल। डॉक्टर रचित मेहता, डॉक्टर सोनाली म्हात्रे पाटील आणि पिडियाट्रिशियन्सची टीम आहे। आणि दुसरा महत्त्वाचा सपोर्ट आहे आपल्यासाठी डॉक्टर सारंग गायकवाड। डॉक्टर सारंग गायकवाड जे आहेत ते पिडियाट्रिक कार्डियक सर्जन आहेत। ते आपल्या इथे मुंबईवरून येऊन ऑपरेशन्स करतात आणि आपल्याला ज्याही दुसऱ्या अवघड केसेसला सपोर्ट लागतो त्या सगळ्या केसेसला गावदारांना सांगितलं मी बोलण्याची असं बोलतो की मी डॉक्टर लवणकर सर हे माझ्याकरता एक अक्षरशः देव माणूस आहे। माझ्या मुलीचं पहिलं ऑपरेशन ज्यावेळेस होतं त्यावेळेस ती 8 महिन्याची होती। त्यावेळेस मी बॉम्बे नाक्यावरती लवणकर सरांकडे स्टेटमेंट करता गेलो असता त्यांनी चेकअप केल्यानंतर सांगितलं का ऑपरेशन करावं लागत। तर एवढा खर्च मुंबईला ऑपरेशन करणं माझ्याच्यानं शक्य नव्हतं, कारण माझ्याकडे काही शेती नाही, काही गरीब घरातला मुलगा आहे। तर सरांनी मला, म्हणजे मी त्यांना आज देव मानतोय का त्यांनी मला इतकं सहकार्य केलं असेल का ॲम्ब्युलन्स न करता त्यांची स्वतःची प्रायव्हेट गाडी देऊन मला हाजी अलीला इथे त्यांनी माझ्या मुलीला ॲडमिट केलं। तिथं पहिलं ऑपरेशन झालं। त्याच्यानंतर ती 8 महिन्याची होती, आता एक 8-9 वर्षाची झाली। तर माझ्याकडून गरीब असल्यामुळे लेट झालं ऑपरेशनला, येता आता नाही चेकअपला यायला त्याला। सरांनी भरपूर सहकार्य केलं। त्यांची टीम सारंग सर असतील, त्यांचे पूनम हिरे मॅडम असतील, गांगुडे मॅडम असतील, त्यांनी सर्वांनी वेळ काढून आमच्या करता भरपूर काही केलं। म्हणजे मला सांगताना सुद्धा रडू येतं का गव्हर्नमेंट याच्यात काहीच करत नाही, बाकी सर्व करता ही आमची टीम आहे, म्हणजे सर लवणकर सर त्यांची टीम आहे। अक्षरशः मला बोलताना सुद्धा रडू येतंय का गव्हर्नमेंट गरिबांकरता काहीच करत नाही। असे देव माणसं असतील तर खरंच गरिबांचं कल्याण
रोग असलेल्या मुलांची आपण शस्त्रक्रिया किंवा डिव्हाइस प्रोसिजरद्वारे त्यांना व्यवस्थित करून पुढे एक सुखरूप आणि निरोगी आयुष्य जगण्यामध्ये मदत केलेली आहे. त्यामध्ये आत्ता जी आपल्याला स्पेसिफिकली आणि सगळ्यात महत्त्वाची जी ऑपरेशन आहे ते ऑपरेशन आपण जे केलेलं आहे त्याचं नाव आहे फोंटाना ऑपरेशन. हे ऑपरेशन करायला जगामध्ये सगळ्यात पहिल्यांदा सुरुवात झालेली आहे 1971 साली. भारतामध्ये 1980 ते 85 साली हे ऑपरेशन करण्यास सुरुवात झाली. त्यामध्ये नेमका आजार काय असतो की हृदयाला जे 4 कप्पे असतात आणि 2 बाजू असतात त्यातली एक बाजू जगू शकत नाही. मग अशा याच्यामध्ये पर्यायी व्यवस्था केली जाते की एक बाजू जी आहे तीच हृदयाची वापरात आणली जाते आणि दुसरी जी बाजू आहे तिला कामात न येता ते जे रक्त हृदयामध्ये येऊन मग छातीकडे जायला पाहिजे तर ते रक्त परस्पर छातीकडे वळवण्यात येते. दोन्ही रक्तवाहिन्यांच्या मोठ्या ही ओपन. परंतु 2025 मध्ये भारतामध्ये पहिल्यांदा ही ओपन हार्ट म्हणजे छाती उघडून टाकी न टाकता ही दुर्बीणद्वारे करण्यास सुरुवात झाली. चेन्नई, दिल्ली आणि कलकत्ता अशा मोठ्या महानगरांमध्ये भारतातल्या हे ऑपरेशन काही सिलेक्टेड डॉक्टर्सने केलेलं आहे आणि त्या फ्रिक्वेंटली होतं. म्हणजे जे सरांनी नॉवेल प्रोसिजर केलं सर थोडे स्केप्टिकल होते, पण मी राज्य आणि आमच्या पूर्ण टीमने त्यांना एनकरेज केलं कारण पेशंट आम्हाला सुटेबल वाटलं या प्रोसिजरसाठी. आणि तुम्ही जर म्हणाला गव्हर्नमेंटने का या प्रोसिजरला अजूनपर्यंत त्याच्यामध्ये आणलं नाही आहे कारण हे खूप नॉवेल प्रोसिजर आहे. मे जर सर आता जास्त प्रोसिजर करायला लागले वी कॅन अप्रोच द गव्हर्नमेंट अँड त्यांना आम्ही कभी उसको काफी 4-5 दिन वेंटिलेटर पे गए, लेकिन तभी भी जो पेरेंट्स थे उनका सपोर्ट ज़्यादा ज़रूरी है क्योंकि तभी भी सबको क्वेश्चन आता है कि लग रहा है तो पेरेंट्स का सपोर्ट भी ज़्यादा ज़रूरी है. और साथ में जैसे मैं ऐसा नहीं बोलूँगा कि मतलब एज ए इंडिविजुअल मैं अच्छा कर रहा हूँ बट